चलो मित्रांनो, जस्ट SBI क्लर्कची मेची एक्झाम संपली. मी स्वतः ही एक्झाम दिली होती. मी तुम्हाला अगोदरही बोललो होतो, प्री एक्झाम मध्ये क्वालिफाय होऊन स्वतःची मेन्सचा पेपर मी जस्ट देऊन आलो. 25 फेब्रुवारी म्हणजे आज दुपारी 12 वाजता म्हणजे सेकंड शिफ्ट मध्ये माझी एक्झाम होती. कंपॅरेटिव्हली SBI क्लर्कचा जो आजचा पेपर होता हा मागच्या कुठल्याही क्लर्कच्या मेन्सच्या मानाने कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट होता. मुलांचे बऱ्यापैकी आजचे अटेम्प्ट जे ते कमी झालेत, थोडंसं डिमोरलाइज झालेत मुलं, पण टेन्शन घेऊ नका. पेपर सगळ्यांनाच अवघड होता. मी स्वतः हा एक्झाम दिली. वन बाय वन तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज अनालिसिस सांगतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये स्पेसिफिकली काय होतं, आणि जर तुम्ही लेक्चर अटेंड केले असते मागचे 3-4 दिवसांचे लेक्चर जे SBI क्लर्कच्या अगोदर GAचे अक्षय सरांनी क्वांटचे मी लेक्चर घेतले होते. नंबर सिरीज असेल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर DI असेल, केसलेट असेल, सेम टू सेम त्याच टाईपचे क्वेश्चन जे हे यावेळेस मेन्सच्या एक्झामला विचारलं. मुलांना वाटतं की सर तुम्ही या टाईपचे क्वेश्चन घेता, खरंच त्या टाईपचे क्वेश्चन येतात का? अजूनही ॲपवर आपल्या जुने लेक्चर्स आहेत, जा बघा आणि त्यानंतर खात्री करून घ्या की खरंच त्या टाईपचेच क्वेश्चन होते एक्झाम मध्ये की वेगळे होते. इनफॅक्ट गाईडलीची टेस्ट देऊन दाखवली होती, अड्ड्याची टेस्ट देऊन दाखवली होती. सांगितलं होतं की या दोन्ही टेस्टच्या मानाने कंपॅरेटिव्हली पेपर हा जो आहे हा इझी असेल आणि आजचा पेपर त्या मानाने खरं इझी होता, पण ॲज कम्पेअर टू टेस्ट. आता यात काय झालं की मुलं मेंटली प्रिपेअर नसल्यामुळं काही लोकांचा थोडासा कॉम्बो जो हा कमी झाला. त्यातल्या त्यात भ्रमनिरास कुठे झाला, जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये, कारण इंग्लिश एक्स्ट्रीम डिफिकल्ट होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं 3 वर्षापूर्वी पण सेम टू सेम अशाच पद्धतीने SBI क्लर्कला इंग्लिश आलं होतं की काहीच नेमकं कळत नव्हतं. पेपर पॅटर्न पण एकदम वेग होता, कम्प्लिटली वेग होता. तर सुरुवात करूया इंग्लिश पासून. इंग्लिशचा पेपर पॅटर्न नेमका कसा होता. आता इंग्लिशमध्ये RC पॅसेजवर जवळजवळ 12-13 क्वेश्चन होते. 12-13 म्हणजे 2 वेगवेगळे RC पॅसेज होते. आता RC पॅसेज एक जो होता त्याच्यामध्ये 2 पॅरेग्राफ होते, पॅरेग्राफ 1, पॅरेग्राफ 2, पॅरेग्राफ 1, पॅरेग्राफ 2, आणि त्या 2 पॅरेग्राफवर 5च फक्त प्रश्न विचारले होते, म्हणजे बऱ्यापैकी लेंदी होता. त्यानंतर दुसरा एक RC पॅसेज होता, तो आपला नॉर्मल RC पॅसेज होता. पण प्रॉब्लेम काय झाला ना, यावेळेस RC पॅसेज उचलताना अशी कधी थीम देऊन नाही उचलला. RC पॅसेज एखादा एडिटोरियल मधला न उचलता थोडासा वेगळ्या पद्धतीने उचलला. यांनी थोडासा स्वतःच्या मनाने डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला होता RC पॅसेज. मग ज्यामुळे काय झालं की एक लिंक लागत नव्हती की एक्झॅक्टली कहना क्या चाहते हो. अंडरस्टँडिंग बेस जर म्हणतो आपण की सहजासहजी वाचण्यात असणारे शब्द असे शब्द वापरलेले नव्हते, थोडे जडजड शब्द होते. बरं, त्यानंतर फिलरवाले क्वेश्चन होते, सिंगल फिलर. मी गेलो, एक्झाम चालू झाली आणि सिंगल फिलर लागलं, वाटलं यार एक नंबर आहे, एक नंबर मजा येते. आणि 2च प्रश्न होते सिंगल फिलरला, लगेच तिसरा प्रश्न फार वेगळा. एररचे क्वेश्चन्स कसे होते एररचे की 2 क्वेश्चन होते, 2 स्टेटमेंट होते, म्हणजे 2 वेगवेगळे स्टेटमेंट, आणि प्रत्येक स्टेटमेंटला 4-4 भागात डिवाइड केलं होतं. मग पहिलं स्टेटमेंट 1ला 4 भागात, दुसऱ्या स्टेटमेंट 2ला 4 भागांमध्ये, आणि त्या 4 भागांपैकी कोणत्या भागात एरर आहे पहिल्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात ते शोधायचं होतं. मग खाली होतं की पहिल्या इक्वेशन मध्ये, पहिल्या स्टेटमेंटमध्ये A मध्ये एरर आहे, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये F मध्ये एरर आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं लेंदी केलं होतं. त्याच्यावर 5 ते 6 क्वेश्चन होते. क्लोजनेस नव्हतं, पॅराजंबल होतं. पण पॅराजंबल पण यावेळेस खूप नवीन प्रकारचा आला होता. पॅराजंबल कसं विचारलं यांनी, एक 5 स्टेटमेंट दिले होते, 1 2 3 4 5. ठीक आहे. आता यांचं म्हणणं काय होतं, या 5 स्टेटमेंटला रिअरेंज करा. आता 5 स्टेटमेंटला रिअरेंज केलं तर हे रिअरेंज करण्याच्या 3 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज बनत होत्या. म्हणजे काही स्टेटमेंट 3 वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केले तरी मिनिंगफुल ऑर्डरने येत होते. काही स्टेटमेंट 2 ऑर्डरने रिअरेंज केले तरी ऑर्डर करेक्ट येत होती, मिनिंगफुल स्टेटमेंट बनत होतं. म्हणजे आपण नॉर्मली कसं म्हणतो की याला म्हणतो मी ABCDE, मग रिअरेंज केल्यानंतर DEACB असं स्टेटमेंट म्हणलं. पण काही DACB बनवून पण मिनिंगफुल येत होतं, काही ECABD असं येऊन पण मिनिंगफुल येत होतं. मग यामुळे याच्यात लेंदी टाइम खूप गेला. त्यानंतर एरर झालं, हे झालं. कॉलम वगैरे क्वेश्चन्स नव्हते, पॅराजंबलचे क्वेश्चन्स अशा पद्धतीने होते. त्यानंतर थोडे हायर रिझनिंग टाईपचे पण क्वेश्चन यावेळेस मी याच्यामध्ये इंग्लिशमध्ये थोडंसं त्या टाईपचे क्वेश्चन्स बघितले. अँटोनिम्स सिनोनिम्स नावाचा काहीच प्रकार नव्हता. काही शब्द तर असे होते की ते भयानक, म्हणजे बरं काही असे पॅसेज होते, एक छोटे 4-5 लाईनचा एक पॅसेज, आणि त्या 4-5 लाईनच्या पॅसेजमध्ये कंडिशन दिली होती. फॉर एक्झाम्पल मला एक चांगला आठवतं, एक मुलगा असतो, त्या मुलाची एक छोटीशी स्टोरी दिली होती
की तो मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे आणि अभ्यासात खूप हुशार असून तो नेहमी त्याचा पहिला असल्यामुळे तो नेहमी टॉपमध्ये येतो. पण असं झालं की यावेळेस तो आजारी पडला आणि आजारी पडल्यामुळं मग त्याला वाटलं की यावेळेस माझा अभ्यास झाला आणि मग त्याने चिटिंग केली आणि मग चिटिंग केल्यानंतर त्याने तो एक्झाम पेपर सॉल्व्ह केला आणि मग नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे यार आपण ही चूक केली, कारण हे टीचरला कळलं, ज्याच्यामुळं आता त्याने हे कशासाठी केलं होतं, रेप्युटेशन वाचवण्यासाठी, पहिला नंबर टिकवण्यासाठी, पण ही चिटिंग केली हे सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्याचं रेप्युटेशनही गेलं आणि ओव्हरऑल एक माणूस म्हणून त्याचा नजरेत उतरला तो. अशा टाईपमध्ये एक पॅरेग्राफ होता आणि त्याच्यावर 4-5 वाक्यप्रचार होते, आपण म्हणतो ना फ्रेज. तो मग फ्रेज दिली होती की नेमका तो कशात कोणती फेज त्याच्यासाठी सुटेबल असणार नाही, कोणती फेज त्याच्यासाठी सुटेबल असणार नाही. 4 फेजेस होत्या आणि मग ते 4 पैकी पण ABC, AD ओनली, लय भयानक असे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन याच्यावर होते. तर या टाईपचं यावेळेसचं इंग्लिश कंपॅरेटिव्हली सेकंड शिफ्टमध्ये बऱ्यापैकी अवघड होतं. मी तुम्हाला सांगतोय की मुलांचे 15 आणि 20 अटेम्प्ट इंग्लिशमध्ये सुद्धा यावेळेस. ठीक आहे. GA आता मी अक्षय सरांसोबत डिस्कस करतो, अक्षय सर म्हणले हो सर मुलांचं सेकंड शिफ्टमध्ये GA जरा कंपॅरेटिव्हली अवघड गेलं. स्टील या व्हिडिओ नंतर म्हणजे याच सेशनमध्ये माझ्यानंतर अक्षय सर बोलणार आहे GA बद्दल, तर तेही तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच. दुसरा मुद्दा लॉजिकल रिझनिंग. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये यावेळेस जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन हायर रिझनिंगवर होते. आय वॉज शॉक की 10 ते 12 क्वेश्चन हायर रिझनिंगवर. जास्त म्हणलं तर चालेल पण कमी नाही, कारण मी हायर रिझनिंगची जास्त अटेम्प्ट करतो नेहमी, हिंदीत घेऊ आणतो त्यांना. ठीक आहे. त्यानंतर इनइक्वॅलिटी, पण कोडेड इनइक्वॅलिटी म्हणजे आपण जे म्हणतो ना की सिम्बॉल वगैरे या टाईपचे होते. ते हवाले जे क्वेश्चन्स होते कोडेड इनइक्वॅलिटी याच्यावर 5-1 क्वेश्चन होते, हे अटेम्प्ट करण्यासारखे होते. त्यानंतर एक अल्फा न्यूमरिक सिरीज ज्याला आपण कंडिशनल कोडिंग असंही म्हणतो. कंडिशनल कोडिंग या 5 वेगवेगळ्या कंडिशन्स दिल्या होत्या आणि त्या 5 कंडिशन्स वरून आपल्याला एक 5-1 क्वेश्चन, हे 10 क्वेश्चन आरामात अटेम्प्ट होण्यासारखे होते. त्यानंतर ब्लड रिलेशनचे 5 क्वेश्चन होते, ब्लड रिलेशनवर 3 क्वेश्चन होते. तर हे 3-1 क्वेश्चन अटेम्प्ट होण्यासारखे होते. डेटा सफिशियन्सीचे 4-5 क्वेश्चन होते. त्यानंतर पझल होते, दोन पझल होते, पझल 2 होते. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट वाला पार्ट होता आणि मिसलेनियसचे काही क्वेश्चन होते. तर अशा पद्धतीने पण रिझनिंग मध्ये पण आज मुलांचे फार जास्त अटेम्प्ट नाही. 20 म्हणजे 20-22 जर म्हणलं तुम्ही अप्पर एंडला म्हणलं तरी चालेल. ॲव्हरेजेस मुलांचे 20-22-25च्या वर खूप कमी मुलांचे अटेम्प्ट मी म्हणेल. त्यामुळे मी डेफिनेटली सांगतो यावेळेसचा कट ऑफ हा खूप अनएक्सपेक्टेड असेल, खूप छोटा असणार आहे. आता नॉर्मली मुलं म्हणतात की सर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये सगळ्यांना सारखेच मार्क पडतात. नाही, आता तसं होणार नाही. पेपर आता थोडा विचित्र होता आणि जर ज्यांच्या कन्सेप्ट चांगल्या होत्या त्यांच्याकडून 20-25 अटेम्प्ट तो होण्यासारखे होते. कसे होते मी सांगतो, तुमच्या लक्षात येईल की खरं सर 20-25 अटेम्प्ट होण्यासारखे होते पण आमचं क्वेश्चन सिलेक्शन चुकलं. नीट समजून घ्या. जसं जर तुम्ही बघितलं तर 5चे 5 क्वाड्रेंट अप्रॉक्सिमेशन 5चे 5 होते. माझं 1 डे बिफोरचं सेशन बघा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झॅक्ट एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न कसा असेल, किंवा जेव्हा एक मेन्सची एक्झाम प्रीचा रिझल्ट आला होता त्याच दिवशी मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की SBI क्लर्कचं मेन्सची स्टडी प्लॅन आणि स्ट्रॅटेजी. तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यात मी सांगितलं होतं की या पद्धतीने पेपर पॅटर्न येईल. ऑलमोस्ट तशाच पद्धतीचा पेपर पॅटर्न होता. तर अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन होते, हे आरामात 5चे 5 होण्यासारखे होते. तुम्ही डेटा सफिशियन्सी क्वांटिटी 1 क्वांटिटी 2चे दोन्ही टाईपचे क्वेश्चन लेंदी होते, सोडवायला नव्हतं पाहिजे होतं. कारण नॉर्मल क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 पेक्षा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2चे कंपॅरेटिव्हली क्वेश्चन जास्त होते. त्यानंतर केसलेट होतं, बोट अँड स्ट्रीमचं कंपॅरेटिव्हली टाइम कन्झ्युमिंग होतं, नव्हतं सोडवायला पाहिजे होतं. अरिथमॅटिकचे हे 6-8 क्वेश्चन जे आहेत ना हे पूर्णच्या पूर्ण डुएबल होते. काहीच नव्हतं याच्यामध्ये, काहीच नव्हतं. एक मला चांगला वाटतं, एक पार्टनरशिपवर प्रश्न होता, मिक्सचर ॲलिगेशनवर प्रश्न होता, त्यानंतर तुमच्या टाइम पाईप्स अँड सिस्टमवर प्रश्न होता, टाइम अँड वर्कवर पाईप्स अँड सिस्टम पाईप्स अँड सिस्टमवर एक होता. त्यानंतर तुमचा पाईप्स अँड सिस्टमचा याच्यात होता, कुठे डेटा सफिशियन्सी याच्यामध्ये क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 मध्ये जो मी सोडवला. पर्सेंटेजवर क्वेश्चन होता, रेशोवर प्रश्न होता, एजेसवर प्रश्न दिसला नाही. त्यानंतर एक डेटा बोट अँड स्ट्रीमवर एक इंडिव्हिज्युअल क्वेश्चन होता बघा, ज्याचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन यायचं, कॅनॉट बी डिटरमाइन उत्तर यायचं, तो एक क्वेश्चन होता. तर अराउंड 6 ते 8 क्वेश्चन असे होते, म्हणजे हे 5 आणि जवळपास 6-7 क्वेश्चन जर म्हणलं तर 11-12 अटेम्प्ट इथून होण्यासारखे होते. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनवर 4 क्वेश्चन होते. आता एक क्वेश्चन कसं होतं बघा,
तुम्हाला काय केलं होतं यावेळेस थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन नवीन प्रकारचं विचारलं होतं. याचे 4 इक्वेशन दिले होते, 1 2 3 4 4 इक्वेशन आणि नॉर्मल क्वेश्चन होते x स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 बरोबर 0 म्हणजे रॅन्डम घेतोय. असेच एक y च्या स्क्वेअरचं इक्वेशन होतं, m च्या स्क्वेअरचं इक्वेशन होतं, n च्या स्क्वेअरचं. तुमचा प्रश्न असा होता की हे 4ही इक्वेशन सोडवा, हे 4ही इक्वेशन सोडवा आणि सांगा म्हणे असं कोणतं इक्वेशन आहे, अशी कोणते वेगवेगळे इक्वेशन आहे ज्यांचे रूट सेम येतात, असे कोणते इक्वेशन आहे ज्यांचे रूट सेम येतात. तर असं एकही इक्वेशन नव्हतं ज्यांचे रूट सेम यायचे. 2 इक्वेशन होते पण एकाचं रूट निगेटिव्ह 2 यायचं आणि एकाचं रूट पॉझिटिव्ह 2 यायचं. तर ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेम नाही आहे, त्यामुळे डेफिनेटली ते शक्यच नव्हतं. म्हणून असं व्हायचं की नन ऑफ द इक्वेशन इज हॅव्हिंग इक्वल रूट किंवा सेम रूट. तर अशा टाईपचं एक इक्वेशन होतं. त्यानंतर याच्यावर एकच प्रश्न होता. त्यानंतर एक इक्वेशन असं होतं बघा, मला चांगलं आठवतं. इक्वेशन असं होतं, मी इनफॅक्ट पूर्ण माझा मेमरी बेस पेपर जर तुम्ही बघितला तो आपण नंतर डिस्कस करूया. एक इक्वेशन असं होतं x-2 होल स्क्वेअर प्लस 3x प्लस 3x इक्वल टू 4 प्लस 29x 4 प्लस 25x 25 का 29 होतं 29x आणि प्लस p असं अशा टाईपचं इक्वेशन होतं. मग याला तुम्हाला एक्सपान्शन करायचं होतं आणि सांगताना सांगितलं होतं की x चा एक रूट जो आहे म्हणे, x चा एक रूट हा 5 आहे म्हणे, म्हणजे x ची एक व्हॅल्यू 5 आहे, x ची एक व्हॅल्यू 5 आहे. आता तुम्हाला काय करायचं होतं, सगळ्यात पहिले या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं होतं. एकदा सिम्प्लिफाय केलं की x ची एक व्हॅल्यू तिथं पुट करायची होती, ऑटोमॅटिकली तुम्हाला p ची व्हॅल्यू भेटत होती. तर p ची व्हॅल्यू मला चांगलं आठवतं, p ची व्हॅल्यू आय गेस 48 यायची. हा 48 p ची व्हॅल्यू यायची 48 का 48, हा 48 यायची, 48 यायची, 48 नाही 45 सॉरी, हा 45 आणि 45 गुणिले इकडे 4 होतं x स्क्वेअर असं इक्वेशन बनायचं. ते प्लस 29 मायनस 29x प्लस 45 बरोबर 0 असं एक फायनली इक्वेशन बनायचं. ठीक आहे. मग 45 गुणिले 4 180, 180 चे 2 तुकडे ज्यांची बेरीज 29 येते. असे 2 तुकडे होते बघा, 180 चे 2 तुकडे ज्यांची बेरीज 29 18 10 असं होतं कडे. 180 चे 2 तुकडे ज्यांची बेरीज 29, हो 20 आणि 9 यायचे. हा बरोबर हेच होते 20 आणि 9 यायचे. आणि याला जर 4 ने भागलं, याला जर 4 ने भागलं तर ही जी व्हॅल्यू येईल, ही व्हॅल्यू येईल 5 आणि ही व्हॅल्यू येईल 2.25. या टाईपचे इक्वेशन होते. बरं याच्यावर 2 इक्वेशन होते, याच्यावर 2 इक्वेशन होते. आता याच्यात काय होतं, हा वाला इक्वेशन होता. नंतर पुढे काय सांगितलं होतं की जो स्मॉल, याच्यात एक प्रश्न विचारला होता पी ची व्हॅल्यू काढा. मग पी ची व्हॅल्यू काढली. याच्यावर दुसरा प्रश्न काय होता की हा जो स्मॉलर रूट आहे याला जर 7 ने मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय केलं, 7 ने. मग स्मॉलर रूट आहे 2.25 ला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर ते येईल हे 14 आणि हे 1.75 म्हणजे 15.75 15.775. या इक्वेशनचं उत्तर असं होतं, याचा आन्सर असं यायचं बघा 15 3/4. या टाईपचा क्वेश्चन होता. आणि मी सेम टू सेम क्वेश्चन SBI क्लर्कचे जे मेन्सचे 2 सेशन घेतोय त्याच्यामध्ये सेकंड सेशन मध्ये घेतला होता. तुम्ही चांगलं अजूनही बघून घ्या. सेम टू सेम याच टाईपचे क्वेश्चन्स तिथे घेतले होते. याच्यावर 2 क्वेश्चन होते. त्यानंतर अजून एक इक्वेशन होतं, अजून एक क्वेश्चन होतं बघा, अजून याच टाईपचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. इक्वेशन असं होतं की m आणि n यायचं आणि यांच्या 2 व्हॅल्यू होत्या, m आणि n असे 2 इक्वेशनचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहे म्हणे आणि n ची व्हॅल्यू 8/3 यायची. n ची व्हॅल्यू 8/3 दिलेली होती ऑलरेडी आणि m ची व्हॅल्यू काढावती. इक्वेशन असं होतं बघा 3x स्क्वेअर त्यानंतर 3x स्क्वेअर हा 12, आता 3x स्क्वेअर समथिंग यायचं इथं पण p होतं इक्वल टू 0. हे डायरेक्ट होतं. हा इथं 26 का 28 होतं का, 26x प्लस p बरोबर 0 असं होतं. आणि x ची व्हॅल्यू जी n ची व्हॅल्यू n आणि m जे म्हणे इक्वेशनचे 2 रूट आहेत आणि याच्यापैकी m ची व्हॅल्यू दिली नव्हती, n ची व्हॅल्यू दिली होती. मग तुम्हाला काय करायचं होतं, x ची व्हॅल्यू ठेवायची होती, p ची व्हॅल्यू भेटणार होती. ठीक आहे. इथे जर तुम्ही x ची व्हॅल्यू ठेवली असती, p ची व्हॅल्यू भेटली असती, p ची व्हॅल्यू भेटून m पण भेटला असता आणि मग याच्यावर 2 प्रश्न होते. अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशनवर होते 4 नाही 5 क्वेश्चन होते. क्वाड्रॅटिक इक्वेशनवर किती क्वेश्चन होते, 5. तर हे बऱ्यापैकी हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासारखे होते, म्हणजे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5 क्वेश्चन. तर हे 5चे 5 सुटण्यासारखे होते. हे 15 आणि 5 12 आणि 5 17 16-17 क्वेश्चन इथपर्यंत आलो. त्यानंतर नंबर सिरीजचा एक क्वेश्चन होता बघा, चांगला मला आठवतो. नंबर सिरीजचा असा एक क्वेश्चन होता, त्याच्यावर 2 क्वेश्चन होते. सिरीज अशी होती a-5a त्यानंतर बघा होता 28 35 इकडे होता 35, त्यानंतर होता 52 78 आणि 115 अशा टाईपचं इक्वेशन होतं.
तुम्हाला म्हणलं होतं ए ची व्हॅल्यू काढा, तुम्हाला काय म्हणलं होतं ए ची व्हॅल्यू काढा. आता जर तुम्ही लॉजिक लावलं तर हा 5 ने कमी झाला, म्हणजे हा पुढचा नंबर जो याच्यापेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे या 5 ने वाढला. इकडे माहित नाही, इकडे जो आहे हा 17 ने वाढायचा, 17 ने वाढायचा. इकडे जो आहे हा 26 ने वाढायचा, बरोबर आहे. आणि हा जो आहे हा 37 ने वाढायचा. मग इकडे जर तुम्ही बघितलं तर हा 11ची वाढ आहे, 11 ने वाढला, त्यानंतर 9 ने वाढला, त्यानंतर 7 ने वाढला आणि त्यानंतर 5 ने वाढला. 5 आणि 5 किती, 10 आणि 7 17, अशा टाईपचं इक्वेशन होतं. म्हणजे डबल डिफरन्स 5 7 9 11 याच्यावर 2 क्वेश्चन होते. एक क्वेश्चन होतं ए ची व्हॅल्यू काढा, एक क्वेश्चन होतं ए ची व्हॅल्यू काढा. आता ए ची व्हॅल्यू काय यायची 35 - 10 25, आणि इकडे किती यायचं, इकडे यायचं 20. अशा टाईपमध्ये ए ची व्हॅल्यू भेटायची. त्यानंतर अजून एक इक्वेशन, अजून एक याच्यावर दुसरा क्वेश्चन काय होता, म्हणजे जर याच सिरीजला पुढे जर कंटिन्यू केलं तर 7वी टर्म काय असेल, 7वी टर्म 7th टर्म काय असेल. आता इथं काय व्हायचं बघा, 5 10 जसं 5 ने वाढला, 7 ने वाढला, 9 ने वाढला, 11 ने वाढला, पुढे 13 ने वाढेल. हा होता 50 आणि या दोघांची मिळून बेरीज यायची 165. याच्यावर 2 क्वेश्चन होते. चांगलं आठवत असेल तुम्हाला तर 2 क्वेश्चन होते. त्यानंतर पुढे काय होतं, एक नंबर सिरीज, एक नंबर सिरीज होती. आता मला ते एक्झॅक्ट आठवे ना, एक नंबर सिरीज होती, त्यात रॉंग नंबर होता. त्यात एक मी सांगतो ना 191 रॉंग नंबर होता बघा त्याच्यामध्ये. 191 इकडे होतं 96 91 64. तो ना असा पटीत 1/3 1/4 2/3 3/4 अशा टाईपमध्ये होत चालला होता, तोंडीच कळत होतं. म्हणजे मला असं वाटतं बघा, इकडं दुपटीने वाढला, दुपटीने वाढवायचा होता, इकडं तिपटीने कमी होता. हा असंच होतं, दुपटीने वाढला तिपटीने कमी, नंतर तिपटीने कमी झाला आणि दुपटीने वाढला. अशा टाईपची सिरीज होती, अशा टाईपचं सिरीज होतं. तर मग या टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, 191 होता. तर एक प्रश्न काय होता तुम्हाला की 191 मध्ये च्या जागेवर जो करेक्ट नंबर येईल, जो याचा 192, हा घ्या म्हणे, आणि याच्यात लॉजिक लावा. आणि याच्यात काय होतं की लॉजिक लावा म्हणे, आणि त्या कोणतं लॉजिक लावा होतं बघा, इंटू 2 + 1चा. हा 192 पासून चालू करा, इंटू 2 + 1 डबल करून 1 मिळवा, हे याचं 385, आणि पुन्हा डबल करून 1 मिळवा, हे याचं 771, आणि याच्यातली थर्ड टर्म काढा, असा एक प्रश्न होता. यातली थर्ड टर्म काढा असा एक प्रश्न होता. याच्यावर 2 क्वेश्चन होते. तर अशा पद्धतीने एक 4 एक क्वेश्चन हे, म्हणजे इथे एक 4 एक क्वेश्चन होते, हे 4 क्वेश्चन या टाईपमध्ये. म्हणजे जर हे 9 आणि 6 15 15 आणि 5 20 मी बोललो तुम्हाला की 20 क्वेश्चन तर कसंही सॉल्व्ह करण्यासाठी कशी. बरं, डेटा इंटरप्रिटेशन DI चे क्वेश्चन 1 नंबर होते, DI चे क्वेश्चन 1 नंबर होते. आता DI एक प्रॉफिट अँड लॉस बेस होता, समजून घ्या. DI तुम्ही माती खाल्ली असेल, DI ला नंबर 1 होते. एक DI होता बघा. हा प्रश्न जो होता एवढा भिकारी प्रश्न होता, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, सिंगल डायग्राम क्वेश्चन होता. त्याच्यात काय होतं, 5 वेगवेगळे शॉपकीपर आहे म्हणे, 5 वेगवेगळे लोक आहेत, 5 वेगवेगळे प्रोडक्ट का असं काहीतरी होतं, 5 वेगवेगळे लोक होते बहुतेक. हा तर इकडची जी व्हॅल्यू होती ए ची, A B C D आणि ही होती बघा x%, ही होती x%, ही होती 5/6x, 5/6x%, 5/6x%. ही होती बघा 32.5%. ओके, ही होती 0.7%, 0.7x%, आणि ही होती 72 डिग्री. आणि हे काय म्हणे, ABC DE यांना मिळून 80,000चा टोटल प्रॉफिट होतो. किती हजाराचा होतो म्हणे, 80,000चा टोटल प्रॉफिट होतो म्हणे, 80,000चा. आता या 80,000पैकी एला होणारा प्रॉफिट, बीला होणारा प्रॉफिट, सीला होणारा प्रॉफिट काढायचा होता. मग मी याला काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा या 72 डिग्रीला टक्क्यात कन्वर्ट केलं, हे झालं 20% आणि हे झालं 32.5%, म्हणजे हे मिळून झाले 52%. किती, 52. मग उरलं किती होतं, मग A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू आणि D ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे होती, 100 - 52, म्हणजे A ची व्हॅल्यू यायला पाहिजे, या तिघांची व्हॅल्यू 47%. मग A ची व्हॅल्यू किती होती, x होती, B ची व्हॅल्यू किती होती 5/6 आणि C ची व्हॅल्यू किती, D ची व्हॅल्यू किती होती 0.7x%. मग या सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला, हा 6x, त्यानंतर हा 5x, याला 6 ने जर भाग दिला 4.2x, 6 ने जर भाग दिला इक्वल टू 47.5. मग 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती 15.2x. ओके, बरोबर 47 गुणिले 6. ओके, याला 19 ने भाग जातो बघा, 192 19च्या पाड्यात किती नंबरला येतो, 8 नंबरला. याला जर 19 ने तुम्ही भाग दिला
ते 19 दुने 38 उरले 9, 19 5 95 म्हणजे 100 व्हॅल्यू काय यायची 150 भागिले 8. आता 150 भागिले 8 म्हणजे किती यायची बघा, याला तुम्ही ॲज इट इज ठेवलं तरी चाललं असतं, काही फरक पडत नव्हता. टक्के बरं काय, टक्के. ओके, आता काही राहिलं नव्हतं. मग इकडची व्हॅल्यू काय होती, ही व्हॅल्यू 150 भागिले 8%. 150 भागिले 8%. आता काही लोकांचं उत्तर फ्रॅक्शन मध्ये आलं असेल, तुम्हाला वाटलं असेल यार लय अवघड आहे काय प्रश्न, काही प्रश्न चिल्लर होता. इथं 150 भागिले 8 गुणिले 100. आता 150 भागिले 8 गुणिले 5/6, 5/6 काही टेन्शन नव्हतं, राहू दे असं, एवढे पर्सेंटेज होते. आणि इकडे काय होतं 150 भागिले 8 गुणिले 0.7 आणि पर्सेंटेज. आता 1 बाय 1 व्हॅल्यू कशाला काढायची का, ए ची व्हॅल्यू काय बघा, ए ची व्हॅल्यू 150 भागिले 8% ऑफ 80,000. ओके, मग हे 8 आणि पर्सेंटेज सोबत 2 शून्य कॅन्सल, म्हणजे ही व्हॅल्यू यायची 15,000. मग ए ला किती प्रॉफिट झाला, तर 15,000 रुपये प्रॉफिट झाला. बी ला किती प्रॉफिट झाला, बी ला बघा, बी ला 5/6 इंटू 150 भागिले 8% ऑफ 80,000. याला पण असंच कॅल्क्युलेट करायचं होतं. हा 8 आणि पर्सेंटेज 2 शून्य कॅन्सल, म्हणजे हा उरला 100. हा किती उरला 100. ओके, 100 उरला. मग 3 ने भाग दिला 2चा, 3 ने भाग दिला 25, 3 ने भाग दिला 50चा, पुन्हा 2 ने भाग दिला 50चा, 50 गुणिले 50, 5 5 5 5 म्हणजे 125 आणि वरती 2 शून्य 12,500. बीला आला प्रॉफिट. असं सीला झाला प्रॉफिट जो आहे 32% ऑफ 18,000, मला वाटतं हा यायचा 16,000 रुपये. हो, त्यानंतर हा जो होता हा कसा यायचा, डीला झालेला प्रॉफिट 150 भागिले 8 गुणिले 0.7%, टक्के म्हणजे इंटू 80,000 भागिले 100 भागिले 100. ठीक आहे, हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 8 ने भाग दिला तर हा 100चा, 100 गुणिले 7 70, 70 गुणिले 150 म्हणजे ही व्हॅल्यू यायची 15 7 105 10,500 आणि ही 20% ऑफ 80,000 20,000 16,000. आणि मग तुम्हाला काय दिलं होतं, कुठं कॉस्ट प्राइस दिली होती, कुठं सेलिंग प्राइस दिली होती, कुठं प्रॉफिट दिलं, डिस्काउंट दिलं होतं, कुठे डिस्काउंट पर्सेंटेज दिला होता. याच्यावर 5 क्वेश्चन होते. असाच डीआय होता, यात काहीच बदल नव्हता. त्यानंतर एक डीआय जो होता सेम टू सेम मी ऍक्च्युअल ऑनलाईन टेस्ट याच्यामध्ये ऍक्च्युअल टेस्ट देताना म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना इन्फॉर्मेशन बेस्ड डीआय असतात असं सांगितलं होतं मी तुम्हाला सांगितलं काय होतं, एक चार्ट दिला होता, ABCD ही 4 लोक आहेत, ABCD असे 4 मित्र आहे म्हणे, आणि या 4 मित्रांना वेगवेगळ्या 4 सब्जेक्ट, 4 मित्र आहेत, यांना वेगवेगळ्या विषयात मिळालेले मार्क्स का शिकणारे विद्यार्थी असं काहीतरी होतं. मग इथं होतं सायकोलॉजीमध्ये शिकणारे विद्यार्थी, सायकोलॉजीमध्ये इथं होते हिस्ट्रीमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज, आणि इकडे होतं बघा जिओग्राफी. ठीक आहे, इकडची व्हॅल्यू एन होती, मला चांगलं आठवतं. इकडं बघा जिओग्राफी माहित नाही, इकडं मला चांगलं आठवतं 24 होतं. हा 24 होता. त्यानंतर इकडं होतं बघा बीच्या ज्या व्हॅल्यूज होत्या, बीच्या व्हॅल्यू CD, इकडं जे होतं, इकडं होतं बघा P% होतं का नाही, इथं होतं यांची व्हॅल्यू अशी यायची, इकडं होतं 1/9%, इकडं होतं 27%, जी व्हॅल्यू होती मला, हा नाही काही नव्हतं, इकडची व्हॅल्यू, आणि इकडं होतं इकडं 27%, इथं होतं P%. हा, त्यानंतर एक गोष्ट अजून इथली पण व्हॅल्यू दिली होती, इकडची व्हॅल्यू दिली होती, हे दिलं होतं, आणि हे पण काहीतरी असं दिलं होतं वेगळ्या व्हॅल्यू काहीतरी. आणि पुढे काय सांगितलं होतं, प्रत्येक विषयात शिकणारे विद्यार्थी म्हणे, म्हणजे हे जे विद्यार्थी म्हणे सगळ्यांना फिजिक्स आणि हिस्ट्रीची मिळून बेरीज दिली होती, फिजिक्स आणि हिस्ट्रीची मिळून बेरीज. जसं फिजिक्स आणि हिस्ट्रीची मिळून बेरीज 80 म्हणे, यांची बेरीज 80 होती, म्हणजे N+24 बरोबर 80 होतं. ए ला मिळालेले फिजिक्स आणि हिस्ट्रीतले मार्क 80 होते, बी ला मिळाले फिजिक्स आणि हिस्ट्री मधले मार्क मला वाटतं बघा काहीतरी 99 काय होतं यार, काहीतरी 90 काहीतरी होतं. सी ला मिळालेले फिजिक्स आणि हिस्ट्री मधले मार्क, सी ला मिळाले फिजिक्स आणि हिस्ट्री मधले मार्क 105 होते, डी ला मिळाले फिजिक्स आणि हिस्ट्री मधले मार्क 192 होते. आता इकडची जी व्हॅल्यू आहे ना, ही यायची बघा 81, ही 81 यायची. असं 1 बाय 1 व्हॅल्यू जायच्या मला एक्झॅक्टली हे पण दिली होती, ही दिली होती. आता इथं काय व्हायचं, समजा इथं जर मला पी ची व्हॅल्यू जी नाही 56 चांगली आठवते, हो 56 येते, इथं यांची व्हॅल्यू पण 56 येते, पी ची व्हॅल्यू पण 56 येते, पण पी पर्सेंटेज मध्ये होता. बरं, मग ही जी 56 होती ना, तर बी ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू बघा A+B तो मिळून 160 होता,
इकडची व्हॅल्यू दिली होती, मग इकडची दोघांची मिळून बेरीज दिली आणि ही पण दिलेली होती. त्यानंतर इथं 27% जागेवर 81 यायचं, 81 आणि हे 30 होतं बघा, हे 162 होतं आणि हे सगळं मिळून 300 होतं. 300 इकडं 300 होतं आणि इकडं 330 होतं. 330 कारण यांचं ॲव्हरेज 315 दिलं होतं. हे पण डेटा खाली आपण म्हणतो ना इन्फॉर्मेशन बेस्ड आहे तशा पद्धतीने दिलं होतं. मग 315 330 पैकी हे 190 ना 30 ते 162 यायचं. हे दोन्ही मिळून जर 192 झालं, 330 मधून 192 गेलं, हे 8 आणि ते 30, 130 म्हणजे ही व्हॅल्यू 138 यायची अशा पद्धतीने. आणि पूर्ण DI बस याच्यावर 6 क्वेश्चन होते, 6 क्वेश्चन होते. त्यानंतर एक लाईन ग्राफ DI होता, मेलचा वरती पर्सेंटेज दिला होता की वेगवेगळ्या 4 ABCD ऑर्गनायझेशन मध्ये मेल पर्सेंटेज ऑफ एम्प्लॉई आणि खाली फिमेल आणि मेल मधला डिफरन्स होता. आणि मग त्यात आपल्याला कळत नव्हतं की मेल जास्त आहे फिमेल जास्त आहे, पण सगळ्यात शेवटी एक स्टेटमेंट दिलं होतं की सगळे मिळून मेलची बेरीज जी आहे ही 100 पेक्षा जास्त नाही, 100 पेक्षा कमीच आहे. मग याचा अर्थ असं व्हायचं की जे मेलची बेरीज 100 पेक्षा जास्त होऊन जाईल जर मेल जास्त घेतले असेल तर. म्हणून मेल मायनस फिमेल, मेल मायनस फिमेल. मग वरच्या चार्टमध्ये मेल भेटायचे, खालच्या चार्टमध्ये मेल मायनस फिमेल मधला डिफरन्स होता, मग मेल आणि फिमेल भेटून जायच्या. ते पण व्हॅल्यू सोप्या सोप्या होत्या. असे 3 DI होते. 15 पैकी मी म्हणतो एखादा DI जर तुमच्या टप्प्यात आला असता सहज सहज सुटण्यासारखा होता. पण हावाला जो केसलेट होता हा केसलेट सोडून द्यायचा होता, हा सोडवायचा, हा आता सोडवायचा होता. आणि जर चांगली तुमची प्रॅक्टिस असेल तर इथून 5-7 क्वेश्चन आरामात अटेम्प्ट होण्यासारखे होते, 1-2 DI सोडण्यासारखे होते. पण मी म्हणलं 20-25 अटेम्प्ट तर आरामात होण्यासारखे होते क्वांटचे. असो, त्यासाठी म्हणतो की बाबांनो लेक्चर अटेंड करत चला, बघत चला, अनुभव वापरून घ्या. जेवढं जास्त होईल तेवढं जास्त आमच्याकडनं फायदा करून घ्या. कारण हेच 5-10 मार्क जे तुम्हाला वेगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मिळणार आहे. एवढं चांगलं सोल्युशन आपल्याकडे क्वांटचं, एवढं सोल्युशन चांगलं आपल्याकडे GAचं आहे, रिझनिंगचं आहे, इंग्लिशचं आहे. जास्तीत जास्त आमचा फायदा करून घ्या आणि लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचवा. ठीक आहे, चलो मिलते हैं डिटेल सेशन में. टेक केअर एंड बाय बाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता जसं तुम्हाला राहुल सरांनी सांगितलं क्वांट मध्ये काय होतं किंवा रिझनिंग मध्ये कसं होतं, इंग्लिश मध्ये काय काय विचारलं होतं, GAचा पेपर पॅटर्न कसा होता. आता मी पर्टिक्युलरली GA वर बोलणार आहे. पहिली शिफ्ट आणि दुसऱ्या शिफ्टचं SBI क्लेरिकल मेन्सचं जनरल अवेअरनेस कशा पद्धतीने विचारलेलं होतं आणि ज्या लोकांची एकंदरीत 4 मार्चला SBI क्लेरिकलची अजून एक्झाम बाकी आहे अशा लोकांनी कशावर फोकस केला पाहिजे ह्यावाल्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. बघा, पहिली शिफ्ट पाहिली, दुसरी शिफ्ट पाहिली, कंपॅरेटिव्हली थोडंसं क्वांट रिझनिंग मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं होतं. जनरल अवेअरनेस पण मॉडरेट टू डिफिकल्ट होतं. एवढं सोप्यातलं लगेच इझी टाईप जनरल अवेअरनेस नव्हतं, पण एक मॉडरेट लेवलचं जनरल अवेअरनेस पहिल्या शिफ्टला पण आणि दुसऱ्या शिफ्टला पण विचारलं गेलं होतं. मी सांगितल्याप्रमाणे पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप होता, वन लाइनर MCQ टाईप पेपर नव्हता. MCQ आणि वन लाइनर टाईप पेपर नव्हता, पेपर डिस्क्रिप्टिव्ह टाईप होता. म्हणून एक एव्हरेज अटेम्प्ट किंवा गुड अटेम्प्ट जर जनरल अवेअरनेस बद्दल पाहिले की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो अटेम्प्ट आपल्याला जास्तच करावे लागतील. अटेम्प्ट आपल्याला जास्तच करावे लागतील. तर अशा हिशोबाने 35च्या आसपास तुमचे गुड अटेम्प्ट पाहिजे जनरल अवेअरनेस मध्ये. कारण त्यातली एक 15, 20, 22 क्वेश्चन तुम्हाला जमण्यासारखे होते. वरचे एक 10-15 क्वेश्चन मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, लेंदी क्वेश्चन होते, डिटेल मध्ये क्वेश्चन दिलेले होते, ऑप्शन बारकाईने वाचायचे होते, ऑप्शन इलिमिनेट करायचे होते आणि 35 पर्यंत अटेम्प्ट आपल्याला मिनिमम करायचे होते. आपल्या पोरांचे 40, 42, 45, 46 पर्यंत पण अटेम्प्ट आहे. ते वाईट नाहीये, ते चांगलंच आहे. कारण मला नंबर ऑफ अटेम्प्ट वाढवावे लागतील तेव्हा मला सिलेक्शनला थोडाफार स्कोर येऊ शकतो. म्हणून त्या पद्धतीने पेपर होता. पेपर जर पाहिला बेसिकली जानेवारी महिन्यावर मॅक्सिमम क्वेश्चन अराउंड 20च्या आसपास क्वेश्चन जानेवारी महिन्यावर विचारले गेलेले होते. म्हणजे जवळपास एक पेपरचा 40% सिलेबस हा जानेवारी महिन्यावर कव्हर केला होता. आता ज्या लोकांची एक्झाम ही 4 मार्चला आहे अशा लोकांनी मॅक्सिमम फोकस हा जानेवारी मंथ सोबत सोबत फेब्रुवारी मंथवर केला पाहिजे. मॅक्सिमम फोकस तुमचा जानेवारी फेब्रुवारी मंथवर पाहिजे. सर मागचं तर मी केलेलंच आहे, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, मी केलेलं आहे. मला आता सोबत सोबत करायचंय. जानेवारी महिन्याचं करंट अफेअर चांगलं डिटेलमध्ये, फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर अजून जास्त डिटेलमध्ये मला सोबत सोबत करायचंय. आणि एक मेंटॅलिटी तुमची बनवा, एक मानसिकता तुमची बनवा. मी लेक्चरमध्ये हॅमरिंग करून करून बनवतच असतो की पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे, पेपर हा लेंदी असणार आहे, पेपर हा कन्सेप्च्युअल असणार आहे. म्हणून तुम्ही ती टेंडन्सी घेऊन जाऊ नका वन लाइनर मध्ये पेपर येईल. मला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील.
मला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, तेव्हाच मला मार्क पडू शकतात. आणि अजूनही ज्या लोकांनी कन्सेप्टवर काम केलं नसेल तर दिवस गेलेले नाहीये. मी एसबीआय बद्दल बोलत नाही. आता अपकमिंग ज्या एक्झाम येणार आहे म्हणजे IDBI ची एक्झाम असेल तिला पण मी लगेच टार्गेट नाही करू शकत. पण अपकमिंग RRB PO, RRB क्लर्क, IBPS PO, IBPS क्लर्क या वर्षात होणाऱ्या सगळ्या एक्झामची जर मी तयारी करत असतो मला कन्सेप्टवरच काम करावं लागेल. मला डिस्क्रिप्टिव्ह मोडच्या क्वेश्चनला फोकस करावे लागेल, त्याच्यावर मला थोडंसं टार्गेट करावं लागेल. कारण हल्लीचा पेपर त्या टाईपचा येतोय ज्या पद्धतीने आपण लेक्चरमध्ये शिकतोय. सर आजच्या पेपरला कोणकोणते क्वेश्चन होते ते सगळे क्वेश्चन GA बाय अक्षय चोळके नावाच्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. मुलांचे फीडबॅक काय होते अबाउट जनरल अवेअरनेस त्याचेही फीडबॅकचे स्क्रीनशॉट मी अराउंड GA बाय अक्षय चोळके नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले. हे फीडबॅक तुम्ही पाहू शकता, हे क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. त्या पद्धतीने आपण पुढची तयारी करू शकतो. मग ज्या लोकांची SBI क्लिनिकलची मेन्स असेल 4 तारखेला ते वाले, ज्या लोकांची एकंदरीत 17 मार्चला IDBI ची एक्झाम असेल ते वाले, सोबत जे विद्यार्थी या वर्षभराची तयारी करताय, ह्या पूर्ण वर्षातल्या सर्व एक्झामची तयारी करताय, ह्या वर्षभरात होणाऱ्या सगळ्या एक्झामची तयारी करताय, त्यांना मी वारंवार एकच मुद्दा सांगेल. ती वेळ गेलेली आहे MCQ वाचण्याची. ती वेळ गेलेली आहे पेपरच्या अगोदर 12 दिवस 15 दिवस महिनाभर अभ्यास करण्याची. जर मी या इयरच्या एक्झामला टार्गेट करत असेल तर स्टील मला आजपासून मला कामाला लागावं लागेल आणि मला डिटेल मध्ये प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा लागेल. कारण दिवसांदिवस डिफिकल्टी लेवल बदलत चाललेली आहे. ज्या डिफिकल्टी लेवलवर आपण काम करतोय, ज्या डिफिकल्टी लेवलवर आपण रोज शिकतोय, हा हॅमरिंग करून घेण्याचा सब्जेक्ट आहे. कारण वाचून प्रत्येक गोष्ट लक्षात राहत नसते. ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी रोज ती गोष्ट कानावर पडली पाहिजे. त्या कन्सेप्ट मी क्लिअर केलेला पाहिजे तरच मी त्या पेपरला टार्गेट करू शकतो, त्या पेपरला मी फोकस करू शकतो, त्या पेपरला मी टॅकल करू शकतो, त्याच्यामध्ये मी चांगले मार्क पाडू शकतो आणि फायनल सिलेक्शन घेऊन जाऊ शकतो. जर तुमच्या त्या केसमध्ये एक बाकीच्या मुलांपेक्षा एव्हरेज मुलांपेक्षा 10 ते 15 मार्क जर जास्त पडले तर त्या केसमध्ये फायनल सिलेक्शन तुमचं होण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून मला तेवढा फोकस त्या जनरल अवेअरनेसवर करावा लागेल. आता अपकमिंग एक्झाम साठी IDBI साठी पुन्हा 60 मार्कला जनरल अवेअरनेस ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला तिथं पण त्याच प्रकारचा पेपर पॅटर्न असेल. म्हणून फक्त जर आजच्या SBI क्लर्क बद्दल बोलायचं झालं तर पेपर हा मॉडरेट होता, पेपर हा सोपा नव्हता. पण आपल्या पोरांची 40-45 पर्यंत पण अटेम्प्ट आहे, गुड अटेम्प्ट 35 पर्यंत पाहिजे. अॅक्युरसीने ज्यांनी सोडवले त्यांनी एक 22-25 क्वेश्चन अॅक्युरसी सोडवले असेल. बाकी तुम्हाला एकंदरीत त्याच्यामध्ये रिस्क घेऊन अटेम्प्ट करणं गरजेचं होतं की हे असू शकतं आणि त्यातले 2-4 असू पण शकतात. म्हणजे 10 जर सोडवले तर 5-6 तर कधी पण बरोबर येतात. रिस्क घेऊन सोडवलं, विचार करून सोडवलं आणि पूर्णचे पूर्ण 35 मिनिटं जर युटिलाइज केले तर 100% तुम्हाला आउटपुट भेटतं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या अपकमिंग स्लॉट मध्ये भविष्यात जे पेपर आहे पूर्ण टाइमचं युटिलायझेशन करा. 35 मिनिटांपैकी एकही मिनिट बसू नका. नीट बारकाईने क्वेश्चन वाचा, विचार करा आपण कुठे ऐकलंय का, आपल्याला कुठे माहिती का, आणि त्या पद्धतीने पेपर सोडवा. अशा पद्धतीने आजची SBI क्लेरिकलची पूर्ण एनालिसिस होते. चालेल, खूप खूप धन्यवाद.